नमस्कार रसिक वाचक मंडळींनो, कसे आहात? मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्ट मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज तिसरा रविवार. या रविवारी आपण सगळे भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीबद्दल माहिती. जवळपास 14 अब्ज वर्षांपूर्वी वस्तुमान, ऊर्जा, वेळ आणि अवकाश हे सर्व एका महास्फोटात अस्तित्वात आले. त्याला बिग बँग थेअरी म्हणतात. त्यानंतर 3 लाख वर्षांनंतर वस्तुमान, ऊर्जा एकत्र येऊन अणु नावाची जटिल रचना तयार झाली. अणुरेणू आणि त्यांच्यातील रासायनिक अभिक्रिया घडून आली. सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर काही रेणू एकत्र येऊन सजीव नावाची गुंतागुंतीची रचना तयार होऊ लागली. सुमारे 70,000 वर्षांपूर्वी मानव या प्रजातीची सजीव संस्कृतीची आणखी विस्तृत रचना होत गेली. या संस्कृतीची प्रगती होऊ लागली. या 3 महत्वाच्या क्रांती झाल्या. ज्ञानात्मक क्रांती, कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन, ही 70,000 वर्षांपूर्वी घडून आली. कृषी क्रांती, ॲग्रिकल्चरल रिव्होल्यूशन, सुमारे 12,000 वर्षांपूर्वी घडली. वैज्ञानिक क्रांती 500 वर्षांपूर्वी घडली. याने इतिहासाला एक नवी दिशा दिली. 70,000 वर्षांपूर्वी मानवी मेंदूचा आकार वाढला, ज्यामुळे अधिक गुंतागुंतीची उपकरणे आणि कला निर्माण झाली. संज्ञानात्मक क्रांती. या क्रांतीमुळे मानवाचा विचार करण्याची आणि वागण्याची पद्धती बदलली. त्याने अधिक गुंतागुंतीच्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली, ज्यामुळे मानवी संस्कृती आणि समाजाचा विकास झाला. भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास खूप गुंतागुंतीचा आहे. तो अनेक घटकांनी बनलेला आहे. भारतामध्ये मानवी संस्कृती सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती पासून उदयाला आली होती. ती संस्कृती हळूहळू विविध भागांमध्ये पसरली. सिंधू संस्कृती, याला ताम्रयुगीन संस्कृतीही म्हणतात. याचा काळ आहे इसवी सन पूर्वी 2700 ते 1500. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात सिंधू संस्कृती उदयाला आली. ही संस्कृती शहरी नियोजन, जलव्यवस्थापन आणि उत्कृष्ट कलाकुसरींसाठी प्रसिद्ध आहे. सिंधू संस्कृतीची शहरे हडप्पा, मोहनजोदारो अत्यंत सुनियोजित होती. त्यांची रचना ग्रीड पॅटर्न मध्ये असून रस्ते सरळ आणि काटकोनात छेदणारे होते. घरे विटांची बनलेली होती. सांडपाण्याची व्यवस्था उत्तम होती. शहरांमध्ये मोठे स्नानकुंड आणि धान्याची कोठारे देखील होती. जलव्यवस्थापन. सिंधू संस्कृती सांडपाण्याची व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट होती. प्रत्येक घरातून सांडपाणी बाहेर काढण्यासाठी गटार व्यवस्था होती, जी मुख्य रस्त्यावरील गटारात मिळत होती. त्यांच्यावर वेळोवेळी झाकणे असल्यामुळे स्वच्छता राखली जात असे. मजबूत बांधकामे. या संस्कृतीतली बांधकामे विटांचे व टिकाऊ होती. या संस्कृतीत तटबंदी आणि प्रचंड इमारतीही बांधल्या जात असत. कला व हस्तकला. सिंधू संस्कृतीचे लोक कला आणि हस्तकलेत निपुण होते. त्यांनी टेराकोटापासून विविध मूर्ती बनविल्या होत्या, ज्यात प्राणी, पुरुष, स्त्रियांच्या मूर्ती होत्या. या संस्कृतीत मुद्रांक म्हणजे सील बनविण्याची कलाही विकसित झाली होती, ज्यात विविध चित्रे आणि लेखन कोरलेले होते. यात वजन काटा आणि मापांची एक प्रणाली होती. व्यापार आणि वाणिज्य भरभराटीला आले होते. या
संस्कृतीतील लोक विविध पिके घेत असत. ते पाळीव प्राणी देखील पाळत. या संस्कृतीला धार्मिक दृष्टिकोनही महत्वाचा होता, ज्यात मातृदेवीची पूजा केली जात असे. वेशभूषा व केशभूषा. हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडांचे ठसे, मृण्मय मूर्तीवर दाखवलेले वस्त्र उत्खननात मिळाले. विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान होते असे दिसून येते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडीत, तर स्त्रिया विविध प्रकारची संरचना करीत. पुरुष डाव्या खांद्यावरून शाल पांघरीत व खालती धोतर घालीत. स्त्रिया खाली घागरा घालीत व वर ओढणीसारखे वस्त्र ओढीत. सौंदर्य प्रसाधने. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगार पेटी सापडली. यामध्ये काशाचे आरसे, हस्तिदंती कंगवे, आकडे, पिना, ओठ व भुवया रंगविण्याची विविध रंगांच्या कांड्या सापडल्या आहेत. उत्खननात मण्यांचे सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कंबरपट्टा इत्यादी दागिने सापडलेले आहेत. यातून असे दिसून येते की त्यांना अलंकाराची आवड होती. आहार. त्यांचा मुख्य आहार गहू होता. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा ही दुय्यम धान्यही ते पिकवीत. त्यांना खजूरही खूप आवडे. कुटुंब पद्धती. कुटुंब पद्धती ही हिंदू धर्माप्रमाणे होती. हिंदू धर्मातील चालीरीतीप्रमाणे पुरुष कुटुंब प्रमुख होता. इतकी प्रगत संस्कृती असताना मग हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा विनाश का झाला? त्याची अनेक कारणे असू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर नैसर्गिक संकटे, नदीला आलेला पूर, भूकंप, हवामानात होणारा बदल, जमिनीतील सुपीकता घटली, घराचे वाळवंट विस्तारल्यामुळे सरस्वती नदी लुप्त झाली, बाह्य आक्रमणे, राजकीय विघटने, आर्थिक विघटनामुळे नाश, कायदा व सुव्यवस्था नसावी अशी अनेक कारणे देता येतील. आजच्या भागात एवढेच. पुढच्या भागात एका नव्या संस्कृतीची ओळख करून घेऊ. तेव्हा भेटू.